का मुलीचं लग्न झाल्यावर सासरचे लोक दिवाळीला धाडणार नव्हते, लक्ष्मीपूजन करायचं होतं ना. लक्ष्मीपूजन झाल्यावर पोरीला भाऊबीजीला पाठवायलेत, लक्ष्मीपूजन नवऱ्याकडंच करायलेत. तिला जावंसं वाटत होतं पण नाही पाठविलं, नाही म्हणले पाठवायचंच नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी एक गाडी आली दारापुढून, तिला दिवा होता, दिवा, त्या गाडीला दिवा होता. ती गाडी आल्याबरोबर सारी लोक घरचे बाहेर आले, काही गावातले सुद्धा प्रतिष्ठित आले. त्यांना माहिती दिवा कोण्याच गाडीला नसतोय, एक तर पेशंटच्या गाडीला असतोय. तर तिचं सायरन पाहिल्यावर इथं घाम येतो, बाप्पा मध्ये कोण हे वाचतो का मरतं, तेव्हा आवाज ऐका वाटत नाही. आणि एक रट्टे हाणणाऱ्याच्या गाडीला असतोय, त्यानं रट्टे हाणतेत म्हणूनच आपल्या चांगल्याला जगता येते डिपार्टमेंटचे लोक. नाही तर नालायकाने आपल्याला तर दिवसा लुटलं असतं. त्याच्या एक गाडीला असतो आणि एक ढवळ्या कपड्यावाड्याच्या गाडीला असतोय, पण तो कायमचा नसतोय. ह्या 5 वर्षात असला तर पुढच्या 5 वर्षात बोंबलत जातो. काय खरं नसतं ना त्या दिव्याचं, खरं नसतं, खरं नसतं. पण 58 वर्ष दिवा गाडीला. गाडीतून खाली उतरल्याबरोबर या 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 बरे चाले, बरे नाही गडबडे निघायचं नाही, कस काय, काही नाही. भाचीला घ्यायला आलो, DIG होते, DIG. सासरा आतमध्ये गेला आणि म्हणला, सुनबाई आहे त्या साडीवर गाडीत बस आणि दागिन्याची सुटकेस गाडीत टाक, अंगाव घाल नको, पाहुण्याला गडबडे. ती म्हणली, मामा तुम्ही म्हणले पाठवायचं नाही दिवाळीला. बाई नव्हतं पाठवायचं पण DIG आलेत ना. कोणामुळं पाठिलं? ज्ञानोबा आहे. किती DIGचे बाप, त्रिभुवनाचे बाप, नुसते DIG काय. मग ज्ञानोबा सोबत पाठवायलो म्हणे नामदेवा, जा तुम्ही. गेले यात्रेला, ऋण सांगतोय, ऋण 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 ऋण. उत्तर भारतात गेल्याच्या नंतर एक यवनाचा प्रांत लागला. यवन, यवन, यवन म्हणजे जुनी भाषा, आत्ताच्या भाषेत मुस्लिम. राजा होता तो, मुस्लिम समाजाचा राजा. तसा फारसा वाईट नव्हता राजा. वारकरी संप्रदाय विशिष्ट प्रकारच्या जातीला नाव ठेवत नाही. हा संप्रदाय सगळ्या जातींचा मिळून झालेला संप्रदाय. उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, काही संबंध नाही इथं. इथं फक्त चांगला पाहिजे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. रविदासाच्या आईला धन्यता दिली. आईला नाहीच पठ्या घर सोडून कुठं गेला, फक्त मायबापाची सेवा केली. मंदिरातल्या मालकांनी रविदासांना काशीतून कंगन पाठिलंय, काशीतून कंगन. काय ताकद होती या लोकांची, काय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कोण्याही कुळातला असू द्या. पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. मग तो कोणी असू द्या, जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत, त्याचे पाय माझ्या डोक्यावर आहेत. मला वाटतं चातुर्मासाची सांगता किती तारखेला झाली? कालच्या 27ला वारीहून आल्यावर. 27 तारखेला 4 महिन्याच्या चातुर्मासाची सांगता झाली. काही काही गावात कायमस्वरूपी काकडा असतो. कुठं 1 महिनाभर करतात, कुठं 4 महिने करतात. या 4ही महिन्याच्या चातुर्मासात एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय काकडाच संपत नाही. कान्हो पात्रा खोदो, पिंजारी तो दादो, भजनिया भेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक व्यक्ती किलिंबे होता. किलिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. तरी पण केवढा जरी अभ्यासू असेल, तू वारकरी संप्रदायात आहे ना, तुला नाव घ्यावाच लागेल. का? त्या व्यक्तीनं भजन इतकं मोठं केलंय, त्या भजनाचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव घातलं. इतका दयाळू आहे पंढरपुरातला मालक, इतका दयाळू या मंदिरातला सिद्धेश्वर भगवान. त्याचं कर्ज, नामाचं कर्ज. चला, रस्त्याने एक यवन राजा, प्रांत होता तो यवनाचा, त्या प्रांताचा तो राजा आहे. आणि त्या मुस्लिम समाजाच्या राजाचा प्रधान होता, त्याचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. कधी कधी चांगल्या लोकांचा इतिहास वाची जाणं.
काही काही लोक आहे ना पेपर वाचू वाचू कोपऱ्यातली ॲडव्हर्टाईज पण वाचित हो, महिन्याला चष्मे बदलायलेत. हा काय म्हणले आमचे पाहुणे उभे होते, कुठे तुम्ही मेवणी उभी होती, कशाला इचकायला ते पेपराचे कोपरे आंधळा व्हायची वेळ आली तुला. कधी कधी ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, पुराण वाच, संत वाङ्मय वाच. उद्या तू वाचिलं तर नातवायला सांगशील आणि ते उद्या भविष्यातले या देशाचे तारे उज्ज्वल होतील, आपली परंपरा सांभाळतील. काय भंगार वाचवायला लागला. विठाला विठाला विठाला. पेपर वाचू नका असं म्हणणार नाही, चालू विश्वातल्या घडामोडी रोजच्या कळतात त्याबद्दल ठीक आहे, पण इतकं प्रेम नसावं ना कोपऱ्यातल्या पण हिडी. कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात काय दरड सुमळ्या. तितका वेळ ज्ञानेश्वरीत घातला तर जीवनाचं सोनं होईल. चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे, सात्विक आहे, सज्जन आहे, प्रांजळ आहे. तुम्हाला एक माहिती असावा, अकबराकडे 9 प्रधानापैकी एक विशिष्ट प्रकारचा मंडळ होतं. 9 रत्नापैकी बिरबल वंशाने एका ब्राह्मण कुलातले होते. 4 शाखेपैकी एका शाखेचे होते. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन ह्या शाखा असतात, त्याच्यापैकी एका शाखेचे विद्वान व्यक्ती, विद्वान. आणि एवढा मोठा राजा, काही निर्णय घ्यायचा, पण बिरबलाने निर्णय खारिज केला की बाकी संपलं. त्याने फुल्ली मारली की राजानं तो निर्णय बदलून टाकायचा. इतके विद्वान होते. तसा हा चारुकीर्ती नावाचा प्रधान त्या प्रांतातल्या मुस्लिम राजाचा प्रधान होता. आणि त्या प्रधानानं सांगितलं, सरकार ये महाराष्ट्र के संत है बोले, बहुत बढिया है. हिंदी येत नाही मला, थोडी थोडी बोलतो, गरज बी नाही येण्याची. काय आपली मराठी येते चांगली, काय गरज आहे त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. काय करायचं त्याला, काय आपल्याला कुठं दुसऱ्या राज्यात तिकडे तिकडे जायचं काय. गेलो देवदर्शनाला तर सगळ्या सुविधा येतात, आता काय ताण नाही. तिकडेही मराठी कळणारी लोक आहेत. बोर्डच लावलेत, इथं महाराष्ट्रीयन जेवायला भेटन. तुम्ही जा ना तिरुपतीला, कुठेही जा, तिथं बोर्ड लावलेले आहेत मस्त मराठीत. काय आता काही ताण नाही राहिला, फक्त पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आपली आली पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण वैभव कोण्या भाषेचं सांगितलं, ये मराठीचे किंवा माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरी रसिके मिळवी. श्रीमंत माणसानी बाजारात गोरगरिबाच्या बायकायला यात्रेत जत्रेत बाजारात हजारो साड्या वाटा, पण आधी बायकोला घ्या. बायकोची साडी फाटल्यावर जर दुसऱ्याला वाटीत असेल तर भंगिरी आहे समजायचं. आधी तिला झाक न सुमळ्या, तिला झाक, आणि मग शेजाऱ्याला साड्या वाट. आपलं आधी आपलं जतन करायचं. तुमच्याकडे बैल आहे, ट्रॅक्टर हे, पेरणी यंत्र आहे, सगळे. आधी आपलं पेरायचं आणि मग दुसऱ्याला पेरायला द्यायचं. दुसऱ्याला पेरायला दिलं, शेतातली वल वाळली, बायको जोगवा मागू लागली. म्हणलं जिजी जोगवा काऊन मागायलीत, म्हणले माया नवऱ्यानं दुसऱ्याच पेरायला दिलं तर कामची वल वाळली. भंगिरे आहे तू हा नवरा. आपलं जतन करतेत का, त्याला किंमत आहे. भाषा 56 आल्या पाहिजे, पण आपली आधी सांभाळली पाहिजे. आपली सांभाळली पाहिजे, आपली सांभाळली पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. लय नाटकी लोक घरच्या गाईला पाणी पाजणार नाही तर पंढरपुरातून 5 रुपयाची पेंडी घेते आणि त्या गाईच्या तोंडाला लावते. ती गाय तिला खाव वाटतो, पण तिचा मालक लय हरामखोरेनं ते सकाळी तिच्या तोंडावर फटके हाणतो, तो खाल्ली की तोंडच फोडीन. मग ती शिकिलेली गाय असती. तुम्ही 5 रुपयाची पेंडी घेतली, तिच्या तोंडात दिली की पान धरी, ती नुसतं पान धरी, ती दातान तोडीत नाही. आणि ते मालक सांगतो सोडून द्या, यानं आपलं 5 रुपये द्यायचे आणि तोंडात द्यायची, पलीकडे सरकायचं. तिनं तोंडातली पेंडी खाली टाकली की हे पुन्हा बाजारात मांडितो. म्हणजे एक पेंडी 100 बार ऐकीत. हे म्हणतो मी पंढरपुरात गाईला पेंडी चारली, घरची गाय वाळून गेली सुमळ्या. येडा आहे का पंढरपुरातली चंद्रभागा, तिच्या गोळ्या संपल्यात का तुला आशीर्वाद द्यायला ना आलाय का. चोंभाळेपणा करू तू उगा आपला. विठाला 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 विठाला. त्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं सांगितलं, सरकार इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं. मी परवाला एका कीर्तनात बोलून गेलो, मोठी माणसं तपासल्याशिवाय मानित नाहीत. आणि तपासायच्या आधी मानलं की फजिती होत असती. आम्ही एकदा यात्रेला जाता एक जणांना आम्हाला चहा घ्यायला बोलिलं, पित होतो मी काळा चहा. बोलिल्याच्या नंतर ते म्हणले दूध घ्यायचं का, तर म्हणलं मी काय बोक्या नाही बाबा,
हो ते पुन्हा म्हणले कशात घेता, म्हणलं मी कपात घेतो, बशीत घेतो, काय नाही त्याचं काही विषय नाही. काही लोक काशीला गेल्यावर कपात घेत नाहीत, बुटात पितेत, असं असतं काय काहीच नाटके भलते. एक जण म्हणला मी वर्ष पुण्यतिथीचं खातच नाही, धाब्यावाले कदरले तुला, त्याचे बिलं दिले नाही सुंबळ्यान, तू म्हणतो पुण्यतिथीचं खात नाही, सगळा नखापासून शिंडीलोक भरलास आणि तू खात नसतो वय सुंबळ्या, आणि तो खाण्यानं न खाण्यानं काय फालत होणार रे. विठाला विठाला विठाला, या संप्रदायात नाटक चालत नाही. येथे नाही येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा, जाण्याची अंतर पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. हे साऊंड सिस्टीम वाले तुम्हालाही धन्यवाद. देवाला कळतंय ना त्याला, अहो त्याला किती कळतंय सांगू का. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीचा पायच किती मोठा असेल, त्याच्या पायातलं घुंगरू आकाश महाराज, आणि त्या घुंगरातला मणी दिसेल का तुमच्या चष्म्यानं, आणि त्याचा आवाज त्याला तिथं कळतंय. किती कान असतील त्याचे गोड, त्याचे डोळे सांगू किती गोड आहेत. 100 फुटाहून दगड काढा खालचा, 100 फुटातला दगड काढा, वीर खोदताना दगड क्रेन मधून खाली पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर पडला. कोणी चारा दिला असेल सांगता का बापू. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. दयामुखी तारा दयामुखी तारा कोण घाली, कारणाठवीचे कृपाळू देवाचे, कारणाठवीचे कृपाळू देवासी. त्याचे मुखी तारा, त्याचे मुखी तारा खालचा खड्ड्यातला दगड काढ्या पाटील, त्या कोणत्या बेंडकाल चारा घातला असेल तो कृपाळू देवी. काय दिसतंय मामा त्याला. इकडे खालच्या परिसरात निलेश एक डोंगराळ गाव होतं, त्याला बोरी काहीतरी असं नाव होतं, पण त्या परिसरातल्या तुमच्या एका राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं त्या परिसराला पाणी दिल्यामुळं तिथल्या बोरी बंद झाल्या, टेकाडो टुकाडो होते. तुमचा कापूस असेल, केळी असेल, ऊस असेल, एक पाणी गेलं की वाळून जाते, एक पाणी कमी झालं की वाळून जाते. भर चैत्रात डोंगरावरल्या बोरी हिरव्या राहतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी. कोण पाणी घातलं असेल त्याला, ही ताकद त्याची आहे, त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. असा कृपाळू मालक. वर्णन केलं संतांचं, माझ्या आळंदीतल्या मालकांचं आणि नामदेवरायांचं वर्णन केलं. चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं. हुशार प्रधान होता, चांगला होता. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत माणसं चांगले आहेत तो चांगला होत असतो. घायाळाचा संघ केला अंगोअंग, करिता घायाळाचा संघ. घायाळ झाला माणूस, घायाळ. आणि एक जण गेलं त्याला कावटाळलं महाराज, मग बरं होईल म्हणून. त्याचं झालं शर्ट रक्तानं लाल, याचं काय बरं करीत, तोच घायाळेन. काय घायाळ करीन ते, काय घायाळ होईल.
जो थंडीत उघडा थंडीनं कुडकुडायला आणि ते म्हणला मला पांग राहील दी, ते म्हणला बोटभर कपडा नाही माझ्या अजून, तुला काय देऊ, मीच मेलून. संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत कोणाचाही उद्धार. उंदर ज्वारीत निघले की मारतेत, बाजरीत निघले की मारतेत, मकात निघले की मारतेत, आणि गणपतीपाशी निघले हो मूषकराजो भयोस्थितो यत दर्शयामि धरः यतं मोदकं प्रसादे रस्तु मूषकराजं स्ततेव च गणानन्त्वां गणपते गवमह्यं गवप्रिया. लगेच एक मोदक गणपतीला आणि दुसरा मोदक उंदराला. कोणा संग उंदीर हो, आणि इकडे बाजूला गेल्या. म्हणून 2-2 पायाच्या उंदरायनं याच्याजवळ राहत जा. हो, भंगिऱ्याच्या संघ राहिल्यावर खपके भेटत असते. विठाला विठाला बऱ्यापैकी मोठी झालेली माणसं ही संघच्या लोकांनी मोठी झाली. रावण हा विद्वान होता पण मोठा होत नव्हता. रावणाला मोठं केले त्याच्यासोबतच्या 134 लोकांनी. त्याच्यापैकी सर्वात बुद्धिवादी व्यक्ती होता रावणाकडं. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. वाचा पुराण, लक्षात येईल तुमच्या. विमानं तयार करायचा कारखाना होता त्याच्याकडं. विमानं, त्याला पेट्रोल डिझेल फिजेल काय लागत नव्हतं. मनाच्या वेगाने विमानं धावायचे. असा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती त्याच्याकडे होता. अशी बरीपैकी विद्वान लोक होती रावणाकडं. 127 म्हणून मोठा झालाय. अकबराकडे बिरबल मोठा. बिदरच्या बादशाकडे 3 लोक मोठे म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्याकडे 2दा गेला. एकदा सोयरिकीला गेला आणि एकदा लग्नाला गेला. मोठी माणसं जवळ असली की काम जवळ होत असते. मी पैशाने नाही म्हणालो, नुसत्या बुद्धीने बी नाही, वैचारिक पातळीनं. ज्याची वैचारिक पातळी गोड आहे अशी लोक सोबत असली की त्या माणसाला दगडावर आपटिल्यान मरण नाही. वैचारिक पातळी गोड असलेली माणसं जवळ ठेवली पाहिजे होती. लक्षात ठेवा, मोठं होते. भगवान प्रभू रामचंद्र एकट्या लक्ष्मणाला घेऊन सोबत निघले. एक तर बाई होती सोबत, लक्ष्मी. बाई काय करणार आहे. ह्या 3 लोकायला पृथ्वीवर जय प्राप्त करणारा राजा हरवला. संगत एकाच संन्याशाची होती. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. पण तो संन्याशी गथुडं बांधित नव्हता. त्याच्याकडं काहीच नव्हतं. तो एकटाच तुकोबारायच्या वाक्यातून सुटला. नाही तर तुकोबारायच्या वाक्यातून कोणी सुटलं नाही. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटानी द्रव्य लोभ माया छाया तरुवराची, छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. एकटा शर्टच नाही, खिसात नाही, इतका निखळ संन्याशी. आणि त्या संन्याशामुळे पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात विजयाची गुढी घेऊन पाडव्याच्या दिवशी गावात आलाय. विजयाची गुढी. नाही तर कशाचा विजय पिजे. 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. फक्त महाराज मारुतीरायाची कृपा, संगतीची ताकद आहे. एक शपक पुरावा ऐकला मी. राम जी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के पूरे कभी काम नहीं होते. ए राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते. मारुतीराय जर सोबत नसते तर प्रभू रामचंद्राचं काम झालं नसतं. संगतीची ताकद लय मोठी असते. संगत चांगल्याची केली. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं. जागा पण बदलल्या महाराज. प्रवचनकर बाबा मगाशी भेटले होते. जागा पण बदलल्या. जागा मीठ टाकलेली भरणी कपाटात कधीच नसती. ती गॅसच्या वाट्यापाशी गरमीनच वाकडी झाली. थोत्तर एकीकडं बुडी एकीकडं. चुलीपाशी ठुल्या होतं. बाप रे, पॅरेलिस झाल्यावानीच करती.
आणि तुपाची बरणी चुली कशी असती का? हां, ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप काढायचं. किती बरणीची ताकद? कोणाच्या संगतीमुळं? तुपाच्या. कुठं गेली? कपाटात. तूप संपल्यावर शहाणपणा केला बरणीनं, हौदापाशी आली. दिवाळीला पोरं लय मोठे आले, डबके कमी पडे, त्याला छिद्र पाडलं, दोरी लावली, नेलं तिकडं गावखराला. हां, संगत सोडली की गावखराला जात्यात बरण्या. म्हणून 2-2 पायाच्या बरण्यानं चांगल्याच्या संगती सोडू नका, घाणीत जावं लागतं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक माहित आहे, भगव्या कपड्यात मारुतीराय आणि पांढऱ्या कपड्यात भीष्माचार्य. असा कोणी होणे नाही, असा कोणी होणे नाही. पण फक्त म्हातारं भाकरीचं कानकोंड झालं हो, त्याच्यामुळं शरपंजरी पडावं लागलं. फक्त भाकरीचं. एक कविता ऐकली ती मी. इंग्रजांच्या काळात आपलं हिंदूचं सैन्य असलं की काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. इतके भडवे होते इंग्रज, इतके नालायक होते, इतके हरामखोर होते. त्यांना ही संस्कृती भ्रष्ट करायची होती. हो, म्हणून बाटवायची होती आपली लोक. पण नाईलाजानं काडतूस हे तोंडानं तोडावं लागायचं. त्या एका सात्विक हिंदूला एक कवीने विचारलं, का रे तुम्हाला काही वाटत नाही गायीची चरबी? म्हणला, थोडा वाटत नाही. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंड देत आम्ही. लेकर बाळ कसे जगवा? भीष्माचार्य फक्त भाकरीपुरते कानकोंडे राहिले होते. काय करता येत नव्हतं त्या महात्म्याला. पण तितक्यामुळे 113 बाण अंगात गेले. संगतीचा दोष आहे, संगतीचा दोष आहे. काय चांगली माणसं संगतीत असली, तुम्ही अजून लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक, त्याला वनवासात स्वर्ग आहे. ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, ऊस तोडायची वेळ जरी आली असेल, पाहिली बैलगाडी उतारायला लागली, आणि उताराला लागलेली बैलगाडी बैलांना ऐकत नाही, तर मालक बैलगाडीवर बसून बैलगाडी हाणीत होता, आणि लाकडाचा मोठा एक दांडा घेऊन बाई चाकाला आडवीत होती, चाकाला आडवीत होती, वटकन देत होती. इतकी पवित्र माझ्या महाराष्ट्राची स्त्री आहे. आपल्या पतीला आधार देते, आधार देते. संगतीची ताकद आहे हो, संगतीची ताकद आहे. रावणाला 134 पैकी अजून एका गोष्टीने रावण मोठा झालता, बायको चांगली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको कर्कशा, अरे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली पाहिजे, संगतीची ताकद आहे. आणि बायको चांगली असल्यावर ह्यो बी भंगिऱ्या चांगला पाहिजे बरं. नाही तर ह्यो जर बुटा हरपून येत असेल तर काय त्याचं कसं पुढे जाईल संसार? पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक आहेत, त्याच्यामुळे दोन्ही चांगली लागतात. संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला? मी म्हणलं ना, यांची लेकरं चांगली होत निघतील. कोटीनं श्रीमंती कमिली, कोटीनं श्रीमंती कमिली. पोट्ट जर बुटा हरपून येत असेल तर काय करायची ती संपत्ती? 13व्या पुरत राहील का ती 13व्यापर्यंत? नाही नाही, हे सुद्धा चांगले असावा. संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का? एका बैलाची किंमत 2.5 कोटी झाली, 2.5 कोटी. आणि तो बैल बैलगाडीला झोपला, आणि त्याच्यासोबतचा बैल शिवळावर पडत होता. कशी गाडी वाढता येईल? एक बैल शिवळावर पडल्यावर त्याला दुसऱ्याला चालता येतं का नीट? संगतीचा परिणाम आहे. हो, चांगल्याची संगत पाहिजे. आणि घोडी घेतली 3.5 लाख आली. ना द्या आपला जुनाट. पैसे दिले त्याला, पण त्याला 1 लाख रुपये द्यायचे राहिले. त्याला म्हणलं, ही घोडीवर बसून पाहिन. शहाणी माणसं तपासल्याशिवाय घेत नसते. इथं घालतो मी. राजाला सांगितले 2 संत चांगले आहेत, पण ते मानायला तयार नाही ना. आधी तपासल्याशिवाय मानित नाही. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतोय. मला ना दे, उसाल पाणी देतात, त्यात मधलं गवत उपटायचा. त्याच्यामुळे लांब ते कीर्तन. असं काही ताण घेऊ नका. येतो जागेवर मी. बसस्टँड होकीत नाही, लांबून येईल, रस्ता चांगला पाहिल, पण ST बसस्टँडला नेतो. मधात प्रवासी सोडित नाही. मग ते म्हणला, महाराज एक काम करो पंडितजी, सब पैसे बाद में दो. हिंदी काय मला येत नव्हती इतकी, पण बोललो त्याला तशी काय तशी.
त्याला माहित होतं घोडीला तिन्ही चाली होत्या, पहिली चाल, मधली चाल, तिसरी चाल. मग त्याला पाहिल्यावर त्याला पैसे देऊन टाकले. पण एके दिवशी मी शेतात घोडीवर बसून येडा करायला गेलो होतो. घोडीला अशी खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. त्यावेळेला माझं तंगडं जरा चांगलं होतं, अपघात नव्हता म्हणून आकाश महाराज घोडीहून उडी टाकली म्हणून थोत्तर वाचलं. नाही तर चट काट्यानं बरड असतं. काय कामाची घोडी, त्याच्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. संगतीत घोड्या चांगल्या असावा. तुम्ही कोणीकडे लावलं नाही, असं काही मनानं कुठला अर्थ लावायचा नाही पाटील. अद्याप नाही, संगतीत चांगल्या असावं. घोडा असो घोडी असो चांगला असा. एक जणाची मसड 18 लिटर दूध देत होती, पण शेवटचं कप भर काढताना लाथ हानीत होती. मग कधी लातानं दूध सांडायची नाही तर काढणाऱ्याचे दात पाडायची. ही मसड तिसऱ्याच दिवशी इकाव. ही कडव्याचा काळ आहे. ही काय कामाची, दूध खाऊक दे ना, आणि काढणाऱ्याचे गुडघे फोडायली नाही तर थुत्तर फोडायली. काय कामाची खोडील कशाला कामाचं, कामाचं नाही ते. हे ठुल नाही पाहिजे खोडील माणसं. परमार्थात तो खोडील नसावच. हा परमार्थातले खोडील तर बापरे बापरे, चटकन पोह्यातला कडीपत्ता उचलले आणि फेकून दिले पाहिजे. हो, परमार्थात खोडील सांभाळले की सांभाळणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. विठाला विठाला विठाला. राजाला सांगितलं खूप मोठी संत आहेत. राजा म्हणला आपल्या परीक्षेत पास झाल्या संत. राजाने गाय कापली. वाक्य सांगायला कठीण वाटतंय. एका तलवारीत गायीचं मुंडकं तोडलं. गायीचे 2 तुकडे केलेली गाय एका गाड्यावर टाकली आणि तो गाडा संत शिरोमणी नामदेवरायच्या पुढे आणला. कौन आप? नामदेव जी. महाराष्ट्रातले संत आहेत जी. त्या बादशाहनं सांगितलं ही गाय जिवंत करावं लागते. नामदेवरायांनी ज्ञानोबारायाकडे बघितलं असं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामदेवा राजे तुम्हाला म्हणलेत, मन नाही म्हणले. ज्ञानोबारायला काय अशक्य होतं. अहो खालचं बुडातलं पाणी वरी आणलं होतं. ऐक एक पुरावा. तव गडगडीत खूप उदके ओसंडला, तव गडगडीत खूप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, सिंधू जैसा, कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत उदके ओसंडला, गडगडून खूप उदकी ओसंडला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जाऊ दे, कल्पांतातलं नाही डोक्यात आलं. भरत तर कळते ना तुम्हाला, समुद्राला येणार भरत. या समुद्राला भरता आल्याच्या नंतर हवामान खात्याचे लोक समुद्र काठावरच्या लोकांना सांगतात आपल्या नावा बाहेर काढा. नुसतं भरता आल्या मामा खळवळल्या असा खूप खालून खळखळ खळखळवर आणला होता. काय ताकद ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी सांगितलं, राजे तुम्हाला म्हणतात. बघा, आजा संत शिरोमणी नामदेवरायांनी राजाला सांगितलं, राजे परवाच्या दिवशी दुपारी गाय उठवतो. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा दुपारी उठवतो. राजानं सांगितलं, ठीक आहे येतो मी. निघून गेले. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने विचारलं, सरकार जरा निर्णय कठीण घेतलाय. नहीं बोले, नहीं प्रधान जी नहीं, बड़े महाराज है, परीक्षा तो पेपर तो कठीण ही हो ना. पहिलीचा जसा पेपर तसा कलेक्टरच्या परीक्षेचा पेपर कसा राहील. पहिलं जमतंय नर्सरीचं, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची.
हे नर्सरीतले पेपर आणि ते असतात. चिऊ मिऊ चाऊ काय चालतं नाही खालतं काय, त्याला काय विषय नसते. दादा मला एक वहिनी आण फुलासारखी छान. बाई एकच वहिनी रावणानं आणली तर सगळ्या वहिन्याला धवळ्या साड्या घालावं लागल्या. तू कशाला सांगती वहिनी आणायची बाई, मुकाड्या बसणं. हे पहिलीच, हे कलेक्टरच्या पेपरला असते. मग नामदेवरायला पेपर द्यायचा आहे, तो साधा पेपर असेल का? गायच कापून टेकली महाराज, गाय. काय नामदेवरायकडे देवाला लालूच द्यायला पैसे होते, पण पैसे दिले नाही का नामदेवरायनं? ते पैसे घेत नाही. मोलने घे जगजेटी त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. पैसे कशा करता घेत नाही माहितीये का? पैशाची मालकीनं त्याची बायको आहे ना. बायको जोडले पैसे कोणाला असते ती इमानदारीने सांगा. उत्तमराव कोणाच्या बायका पैसे चोरीत नाहीत? अशी एखाद्याची बायको आहे का नवऱ्याचे पैसे चोरीत नाही? नाही चोरले तरी 10 लागतील तिथे 20 मागती का नाही? सगळ्याच्या बायका नोटा बदलल्यावर कळाल्या. मग त्याने गतुडे बदलायला दिले ते दुसऱ्या जो दिल्या ते पैसे गेले चटच गेले. हो, बायका आपलेच पैसे घेतात पण कोणाला देतात? अडचणीत नवऱ्याला. लाखात एखादी इडपट असती, उलटी गंगा वाहती, ती भावाला देते. मग अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. लांब झोपलंय समजायचं त्याचं नशीब, लय लांब झोपलंय, लय लांब. टकटक दोघी तिघी दिसतात नवऱ्याला त्रास देणाऱ्या. उभ्या राहा बरं तुम्ही तिघी जणी, उभ्या राहा. ए काय माग पाहती, काय उभी? हा तूच माग पाहू नको, उभी राह. तूच आहे. राव द्या बाबा, आजच्या दिवस हे कीर्तन झाल्या तुम्हाला शा देईन ती बाई. आकाश महाराज तुम्हाला ह्या मेल्याला आणलंच कशाला म्हणे. एवढ्या बार माफ करतो तुम्हाला. हो, तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे, नवऱ्याला त्रास देत जाऊ नका. बाईचा नवऱ्या इतका देव जगात मोठाच कोणता नाही. तिचा सगळ्यात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे. आधी त्याची सेवा करायची आणि मग महाराजाला शिरा देत जाय. महाराजाला बदाम टाकून शिरा देतील, नवऱ्याला टायमाला चहा देत नाही. वारे वा, तुझ्या गावात असेल त्या गावात भूकंप तर होणी बरं आहे बापा. अवघड काम. तुम्हालाच एक जणाला विचारलं होतं नाही का, हे महाराज कशाला सांगते? अरे सुंबळ्या, तू शेपुडी आहेस, तू खालचं खात जाय, उठाडानं वरचं खात जाव. तू काय लायकी वरचं खाला म्हण. शास्त्र वाची जाय, मग कळतंय तुला. विठाला विठाला विठाला. हा राजू, एक वारकरी एका गावात होता तर अख्खा पाऊस पडा चैत्र महिन्याच्या तृतीयेला, गंधमादन. आणि एक पतिव्रता ज्या प्रांतात होती तर त्या प्रांतात पंढरपुरातल्या मालकाला मातीचा खडा पण हाणला नाही कोणी 7व्या अवतारात. तिचं नाव लोपामुद्रा. एक पतिव्रता, एक पतिव्रता. 2 जारीन एका नगरीत राहत होत्या. वैभवशाली राजा भिकारी झाला. तर पावसाचं काय महाराज, गारगुंडा पडते आणि गारगुंडा दगडाचा पाऊस पडन, दगडाचा. आपण ज्या प्रांतात चांगली माणसं राहतो त्या प्रांतावर विठेवरच्या मालकाची कृपा असती. त्या मालका या सिद्धेश्वर भगवंताची कृपा त्या प्रांतातल्या लोकांवर असती, ताकद असते त्याची. असो, नवऱ्याला डोक्यावर घेऊन बाई फिरली आणि एका महाराजाला चालता चालता हात लागला. उत्तर द्या तुम्ही, उत्तर नंतर तुम्हाला कोणी विचारल्या. हो, लातो की भूत बातों से नाही मानते. हो, रस्त्यानं चालता चालता हात लागला आणि शाप दिला, ज्याने कोणी याला हात लावला असेल त्याला उद्या सकाळी सूर्योदय झाला की मरण येईल. बाईनं हातात पाणी घेतलं, 9 दिवस सूर्याला चिव दिलं नाही. सुमती आणि शांडिल्य सख्या दोघी बहिणी, 9 दिवस सूर्य उद्याला. काय ताकद बाईची, किती मोठी ताकद सांगू तुमच्या माईनं, माझ्या माईनं. तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली, सासऱ्याची नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली. तर सासऱ्याने जाता जाता आशीर्वाद द्याला, देवा हिचे भरके वस्त्र धुत जाय.
27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली आणि बहीण झाला चोखोबारायची आणि त्या बाईचे बाळांत ते धुतले. ताकद नाही? कोण म्हणते चांगलं वागणाऱ्या बाईत ताकद नाही? इतकी हिंमत आहे चांगलं, तिची देवावरी सत्ता. अहो तुमच्यात इमानदारीनं वागलेल्या बाईनं मारुतीरायची शेपूट उपटून घेतली, मारुतीरायची शेपटी काढून घेतली. पारामेश्वरला तिचं नाव होतं चंद्रसेना. भडव्याला काय असतं माहितीये का? दुरणभर पाणी घेतात काही काही भडवीन, समुद्राला आंघोळ घालतात. अरे तो पहाटे पाणी नेलं नाही, तू काय समुद्राला आंघोळ घालतो? वाचवावं लागतंय, वाचवावं लागतंय. फक्त आता मला सांगा, बैल 2 आणि जमीन 300 एकर, किती माळ घालायची? 2 तासात किती सांगायचं मामा? एक एक क्रम, एक एक पुरावा सांगायला किती वेळ पुरणार आहे? भावाने 200 ग्रंथ वाचिले त्या खोपडीनं. वाचिल्याशिवाय काहीच सांगत नाही, किंवा चांगल्या माणसाचं ऐकल्याशिवाय सांगत नाही. विठाला विठाला विठाला. विनंती केली देवाला, देवा बघा बघा, देवा आमच्यासाठी बघू नकोस रे देवा, पण देखता गाईचं डोकं आणि शरीर वेगळं पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतं रे देवा, दुःख वाटतंय, दुःख वाटतंय, दुःख वाटतंय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. तो चारुकीर्ती नावाचा प्रधान येऊन पाहत होता, गाय उठली का नाही, गाय उठली का नाही. नामदेवराय त्या गायीपाशी बसून पंढरपुरातल्या मालकाचं चिंतन करत होते. तिसऱ्या दिवशी मेलेल्या गायीचं त्वचा राहीन का चांगली? रक्त वलं राहीन का? गुडगा फुटला एके दिवशी शेतात गेल्या गेल्या, त्याचं रक्त खाली आलं. 15 मिनिटाला रक्त वाळून गेलं. जित्या बाळू महाराजाचं, बाळू महाराज तर मेला नव्हता ना, जित्या बाळू महाराजाचं रक्त खाली आल्याच्या नंतर वाळून गेलं, रक्त गोठून गेलं. मेलेल्या गाईचं रक्त वलं राहू शकतं का? नामदेवरायात ताकद होती. गाई डोका आणि शरीर जरी वेगळा असेल तर अंगावरचा रोम बाप पडत नव्हता. इतकी ताकद होती, इतकी ताकद. चारुकीर्ती नावाचा प्रधान आला, ते कपडे बदलून आला, साधा पोशाख घालून आला. पाहिलं गाईच्या बाजूला, चौकून फिरला. गाईची शेपटी उचलून पाहिली, लवचिक होती. गाईचा हात कान हालून पाहिला, लवचिक होता. गाईचं कापलेलं रक्त जशाला तसं ओलसर होतं. आणि रस्त्यानं तो विचार करायचा, देवा ज्या साधूच्या सानिध्यातल्या चिंतनानं 3 दिवसापूर्वी मेलेली गाय अजून जशाला तशी चिंतन राहती, काय 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 साधूत ताकद असेल. वरी पाहिला आणि देवाला विनंती केली, परमेश्वरा मी ज्या यवन राजाकडे राहतो त्या राजाला या संतांचं वर्णन केलंय, ही संत त्या परीक्षेत पास व्हावा. राजा निघाला दुपारच्या वेळेला रथात बसून, निघाला. राजा ज्या वेळेला रथात बसला तर चारुकीर्ती नावाचा प्रधान रथात बसत नव्हता उत्तमराव. त्याच्या लक्षात आलं, नामदेवरायनं गाय जर नाही जिवंत केली तर उद्या मला राजा गंध लावू देत नाही. गंध होता त्याच्या कपाळाला. मला उद्या राजा, तो संती केला ऋणी सांगतोय, तो संती केला ऋणी, मला उद्या राजा गंध लावू देत नाही. अंतकरणाच्या चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला जो देवता होती, ती देवता तो अंतकरणात तो स्मरत होता, भगवंताचं चिंतन करत होता. आणि तेवढ्या अवकाशात राजा खाली उतरला. राजाने विचारलं, महाराजजी, महात्माजी, गाय नाही जिवंत केली तुम्ही? नामदेवरायांनी प्रसन्न मुद्रेनं पाहिलं, सांगितलं, राजे साहेब, मी जर जिवंत तुमच्या माघारी केली असती तर तुम्ही म्हणला असतात मेलेली गाय लांब नेऊन टाकली आणि दुसऱ्याची आणून उभी केली. कारण गाईच्या रंगासारख्या गायी असू शकतात. तुम्ही मेलेल्या गायीचे तुकडे लांब नेऊन टाकले आणि तुम्ही दुसऱ्या कोणतरी एखाद्या वारकऱ्याची महाराजाची गाय मला दाखवता, याच्याकरता तुम्हाला खरं वाटणार नाही म्हणून तुमच्या देखतात जिवंत करतो ना. नामदेवराय जवळ गेले आणि लांब ठुलेलं डोकं जवळ टेकलं, जवळ टेकलं, जवळ टेकलं. काय करता येत नाही लोकायला. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियचा तो केला पुरुष. बाईचा माणूस केला आळंदीतल्या मालकांनी. काय ताकद नाही, किती मोठी शक्ती आहे लोकांची. जवळ घेतलं मुंडक, मेलेलं उठिलं नाही का? एक शपक पुरा आहे.
सच्चिदानंदा बा गोविंदा का निजलासी हो जागा ऐकुनी वाणी साधू उठला पतिव्रतेचा मनोरथ पुरला. सच्चिदानंद बाबा बाबाजी थावरे आणि मेलेल्या माणसाला उठिलं ज्ञानोबरायांनी प्रवरेच्या तीरावर आणि त्याच्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा खकू झाला. काय करता येत नाही. गाईचं डोकं सजवळ ठेवलं माय हे गो माता हे ब्रह्मांडाच्या मालकानं तुला या विश्वात फार मोठं स्थान दिले ग माझी माय. उठ माय उठ 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 उठ. तात्काळ गाय उठली आणि संत शिरोमणी नामदेवरायाचे पाय चाटीत होती. जी बेन पाय चाटीत होती, पाय चाटीत होती. तो उत्तर भारतातला उत्तमराव मुस्लिम समाजाचा राजा, त्याच्या अंगावर शहारे आले, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो एकच म्हणायचा, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. गायीनं पाय चाटून बाजूला झाल्याबरोबर उत्तर भारतातला मुस्लिम समाजाचा राजा नामदेवरायाच्या पायाने पुनीत झालेल्या जमिनीवर तो लोळत होता, लोळत होता, लोळत होता, लोळत होता. तर एका ठिकाणी नामदेवरायाला विचारलं, जगाचा मालक तुमचे पडलेले काम करतोय याचा अर्थ तो नाचतोय म्हणून नाचे मागे मागे, पण असं काय दिलंय तुम्हाला? आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. वाया विठ्ठले कृपा केली. वाया विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. वाया विठ्ठले कृपा केली. वाया विठ्ठले ह्या नामस्मरणाचं, ह्या कर्तव्याचं, ह्या निष्ठेचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून जगाचा मालक संतांना अडचणीत जरी आले असतील तरी त्या अडचणी दूर करणे इति नाम नाचणे, म्हणून दुसऱ्या कडव्यात म्हणतात. बोला महाराज. मंडळी नाचे मागे पुढे मागे मागे. मंडळी नाचे मागे मागे. मुनी नाचे मागे मागे. मनोनी नाचे मागे मागे. मनोनी नाचे मागे मागे.
वाहे अंगया गोरिया वाहे अंगया वाहे अंगया गोरिया काय ताकद. वडगाव असायचे गुरुजी तुम्हीच का? वा छान. एक व्यक्ती मामा, खूप मोठं संप्रदायाला योगदान गुरुजींचं. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी तुम्हाला आयुष्य बी भरपूर दिलं गुरुजी. मला छान वाटले. डायरेक्टर आहेत मुलगा पण माळकरी आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. वा छान छान. मायबापाची सेवा करत जा, मोठी ताकद आहे. एक पुरावा सांगतो मामा पुन्हा. पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी 7व्या अवतारात एका श्रीमंत माणसाने हरण केली. हरण हा शब्द जरा सुशिक्षित आहे. पळिली. हा. मालकिनीचं नाव सीता आणि चुकीचं काम करणाऱ्या नालायकाचं नाव रावण. मी नाही रावण म्हणित, रावणाला नालायक मी नाही म्हणित, पुराण म्हणते. इतका विद्वान रावण, इतका विद्वान, मीच सांगतोय. पण वारकरी संप्रदायानं बेदखल केला. प्रवचनकार महाराज, मला नाव लक्षात, यादव महाराज, आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला मायन बहीण म्हणत असेल तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. आणि रावण या परीक्षेत नापास झाला. त्याला बायका 80,000 होत्या. 80,000. ज्यांच्या पत्न्यांचं वर्णन अष्टादश मालकांपैकी एका मालकानं करावा, 80,000 सुंदरा कामिनी. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवडाकडे चलती बेताडाकडे. मोठ्या नादात आल्यावर चहा केला आणि साखर टाकायची ती सरली. हो असे नाही. पुस्तकात स्वयंपाक शिकली, हवसान जावायला शिरा करायला गेली, शिऱ्यात टाकलं सगळं तूप टाकलं, रवा भाजला आणि पंख्यान पान उलटलं आणि हळदन भुरकी टाकली, शिरा नाही पिठलं नाही. अशी असेल का ती? एक बायको तर अशी होती, गरज नव्हती रावणाला कुटाणा करायची. या अंगाला आग लावून घ्यायची गरज नव्हती. इतकी बायको हुशार होती. यादव बुवा, आकाश बुवा, रावण मेल्याच्या नंतर आपल्या अगोदर नवरा जळू नये याच्याकरता नवऱ्याचं प्रेतीज व्हा म्हणून दुधाच्या धारा आलत्या. वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या धारा रावणाचा अग्नी जित होत्या. जगात अशी बायको नाही कोणाला. जगात पृथ्वीवर जितके देश आहेत, या काही देशात अशी बायको नाही भेटली कोणाला. काय गरज होती आगाऊपणा करायची? आणि आईसाहेबांचं हरण केलं. हरण करता करता एक चूक केली. तेव्हा काही ना काही चोट्टे चुका करतेतच. म्हणून 4-5 वर्षाला का होत नाही त्या लोकायला कळतच. हो कळतच त्या लोकायला कळतं चुका करते ते. आणि मग रावणानं काय चूक केली? सीतेला हरण करत असताना भगवे कपडे घातले. आणि संन्याशाला बाईचा काय संबंध आहे? ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोणालाच दिसत नाही तिथं चष्मे कसे चल इकते? मला सांगा ना तुम्ही. अहो उग पेटून घेणे ते आगाव पण आहे ते. काय गरज आहे का त्याच्याहून? बरं भगवे कपडे घालून एखाद्या स्त्रीला जर सोडित असेल तर ती स्त्री सहमत असावं. ही रडू लागली ना, रडती ती अर्थी सहमत नाही, आणि सहमत नाही ती अर्थी नेणारा भंगिरी आहे. आणि म्हणून मध्ये एका पक्षानं अडविलं. ऋण सांगतो आणि नाचणंही सांगतो, एवढाच पुरावा. मग पूर्ण इराम. मला सकाळी कौसडीला काल आहे. तिकडे आमच्या तिकडे कौसडी, मी राहतो त्याच्या पलीकडे अजून गाव आहे कौसडी नावाचं. बघ त्या पक्षाने अडवलं. रावण म्हणला तुझा ना आमचा काय संबंध आहे? चांगलं काम करण्यासाठी संबंध नाही ठेवला पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी जात आडवी नाही आली पाहिजे. आहा कोणाचा आहे? चिखली रुतली ती म्हातारी आहे का तरुण आहे का धडधाकट नाही पाहायची. रुतली ना उपसेव बाहेर काढ तिला बाहेर.
ती कोणाची आहे काय हे नाही बघायचं, काय नाही बघायचं. तुम्हाला एक सांगू का, कोंबडे सकाळी आरडतात त्याला काय म्हणतात? बाग देणे, आरवणे किंवा बाग देणे. मग पूर्वीच्या काळात घड्याळ नव्हते. कोंबड्यानी बाग दिला की जुनी माणसं काम करणारी उठायचे, टोपलं घ्यायचे, मालकाच्या गोठ्यातलं शेण काढायचे, घागर बकीट घ्यायचे, आडावरलं पाणी मालकाचं भरायचे. कोंबड्यानं बाग दिला. तो एक जण म्हणला ते कोंबडं मुसलमानाचे, आपल्याला नाही उठायचं. कोंबडं कोणाचं असू ते सकाळीच बाग देते ना, तुला उठण्याची संबंध आहे. काय करायचं त्याच्याहून? काही घेणं आहे का त्याच्याहून? एका माणसाला 100ची चिल्लर घ्यायची होती, 100 रुपयाची चिल्लर घ्यायची होती. ते म्हणलं चिल्लर द्या. मग त्यानं चिल्लर दिल्याच्या नंतर पैसे मोजले, 10-10च्या 10 नोटा. मग विचारलं तुमची जात काय? ते म्हणलं आमकी. म्हणलं का तुझे पैसे? देऊन टाकले. एका बाईला पुरणपोळ्या करायच्या होत्या, पुरणपोळ्या. पोराला सांगितलं बाबा किलोभर गुळ घेऊन ये. ते बाबा दुकानावर गेला आणि दुकानावर गेल्या किलोभर गुळ घेतला. 40 रुपये 50 रुपये काय असतील ते दिले, त्यानं 50 वापस दिले. आणि मग विचारलं तुमची जात कोण? म्हणले वाणी. तुमचे आजोबा बी वाणीच होते का? ते म्हणलं गुळ वापस दे. पुरावा आहे त्यासाठी. आपणा लागी काम वाण्या घरी गुळ. आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ पुसू नये. किंवा काय नाही ना, आपल्याला गुळाची संबंध आहे, त्याच्या जातीशी काय घेणं. काही काम करताना जात पंथ श्रीमंती वैभव तारुण्य हे काही लक्षात आणायचं नाही. काम चांगलं असेल ते करीत राहायचं, त्याच्याशी काय घेणं ते नाही. एकादशी कोण धरतंय? हिंदूचे लोक. जात नाही सांगायची, हिंदूचे लोक. ठीक आहे. फळ कोण जास्त इकित गाड्या? हो. मग एखाद्या केळात 7 भाईगाव झाला का? एखाद्या सफरचंद मध्ये आकाश महाराज 71 भाईगाव झाला का? हा? एखाद्या सीताफळात 40 मिया दिसला का? इकले कोणी? ते आहे ना. आपल्याला व्यवहाराशी बाकीच्या गोष्टीची काय घेणं त्यानं? काही संबंध आहे का त्याच्याशी? आपल्याला काय करायचं त्याच्यावर? आता पंढरपुरात तीर्थाव दुकानं टाकली असतील आपल्या लोकांना. याच्या अगोदर कुंकू कोणी इकित होतं? तांबोळी. आणि तांबोळी कोणाची जात आहे? मुसलमानाची. ती इतकी अंगाला लावू देत नाही. पण कुकू कोणी इकणार? ती. आपल्यात लावायचं असून तर लाईत नाहीत. हो. आणि लावलंच तर इथं लाईत आहेत. वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला? म्हणजे काही धोरण. दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला. तुम्ही काय करता माहिती का? महाराज आणता, त्याला खपक्या पाकिट देता, त्याला मोठं करता. तुम्ही जशाल तशीच. काय घेता तुम्ही त्याच्यातलं? काय घेता? एका सप्त्यातून काहीतरी 4-2 लोकायला, 4-2 बायकांना, 4-2 मुलांना गुण आला पाहिजे. 25-25 बायकांना तंबाखू सोडावा. हा, चालू कीर्तनातून पिशी काढी ती की लगेच. काय बोलतो माय महाराज, काय तू ह्या पापानं जळून जाचा महाराजन. काय बोलतून काय सांगायली दोरके. काही आपलं सोंग जाऊ द्या. यायचं एका भागवतकाराच्या सोबतचा माणूस पाहिला मी. चालू भागवतात धोत्राच्या खालून तंबाखू चोळीत होता. चालू भागवतातून. त्या भागवतकाराला आणि त्याच्या संघच्या लोकायला स्वतंत्र नरक करीन पंढरपुरातला मालक. स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. तुम्ही यजमानाच्या डोळ्यात माती टाकताल, पण परमेश्वराच्या डोळ्यात माती नाही टाकायची ताकद. देवाच्या डोळ्यात नका माती टाकू. उभा संसार फुकून देईन ते. उभा. इतका नालायक पण, इतका. ईळभर फवारा घेतल्यावर 500 भेटत येत. दिवसभर 8 घंटे फवारा घेतला ना 500 रुपये भेटत येत. भाकरी कोणाच्या असतात? त्याला त्याच्या घरच्या. त्याच्या घरच्या असतात, त्याच्या घरच्या असतात. आकाश महाराज कोणताही नोकरीवाला असू द्या, शासन पगार देत असेल, भाकरी कोणाच्या असतात? घरच्या. आपल्याला पाकिट लोक देतात, भाकरी कोणाच्या येतात? त्यांच्याच आहेत का नाही? मग जरा जोरा लाजा वाटायला पाहिजे की नाही आपल्याला? पगारही त्यांचाच, भाकरी त्यांच्या. आपण नाही तंबाखू खायला पाहिजे, नाही गुटखा खायला पाहिजे, नाही बिड्या वडायला पाहिजे, नाही सिगारेटी वडायला पाहिजे. मला असं वाटतं जगात 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 असं क्षेत्र नसेल की ज्याच्यावर ओळख पाळख नसताना आदर करणारं क्षेत्र फक्त हे. एवढं मोठं क्षेत्र ते म्हणजे पारमार्थिक क्षेत्र आहे. अर्थशास्त्राचा नियम आहे, तुमचा पाहुणा जरी आला असेल तुमच्या घरी
तर त्याच्या वैचारिक पातळीनुसार तुम्ही त्याला स्वयंपाकघराकडे नेता. त्याची वैचारिक पातळी रामदासराव जर व्यवस्थित नसेल तर त्याला बैठकीत चहा पाजता. हा नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम. महाराज नेत नाहीत तुम्ही, पाहुणे नेत नाहीत. महाराजाला पाय धुवायला कुठं नेलं तर? किती ताकद आहे संप्रदायाची, किती मोठी शक्ती आहे. म्हणून नीट वागलं पाहिजे. विठाला 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 विठाला. आकाश मार्गाने घेऊन जात होता, नाही बघायचं. भगव्या कपड्यात एक व्यक्ती गुरुजी बाई घेऊन जातो. एका पक्षाला कळालं, त्यानं विचार केला आपल्या देवानं ताकद दिली, याला नेऊ द्यायची नाही. पक्षी काय सामान्य नव्हता हो, त्याचं कुळलंय भारी होतं. आणि चांगल्याच्या सानिध्यातली माणसं चांगलीच असतात. त्याचा बाप इतका अधिकारी होता, त्याच्या बापानं सूर्याचा रथ हाकावा. त्याचं नाव होतं अरुण. बापू प्रमाण असू द्या, वेळ फार झालाय. या पक्षाच्या बापाने रथ हाकल्याशिवाय आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. आकाश बुवा अरुणाचं नाव. काय मोठा अरुण. आणि ज्यानं जगाची मालकीनी एक मूर्ख व्यक्ती नेत असताना त्याला अडवलंय, त्याचं नाव आहे जटायू. याचा चुलता माहिती आहे तुम्हाला? आपल्याकडे चुलत्याला काका म्हणतात. जटायूचा काका किती मोठा होता सांगू? मंत्र्याकडे पिया असतो, माहिती ना तुम्हाला? मंत्र्याकडे पिया असतो. पियेला हातात घेतल्याशिवाय मंत्री भेटतच नाही. त्याच्या विरोधात जाता येत नाही, जाता येत नाही, जाता येत नाही. आम्ही जर लवकर आलो तर आमच्या दर्शनाची व्यवस्था, कुलदेवतेची आमच्या दर्शनाची व्यवस्था आकाश महाराजांनी केली ती. सांगितलं कोणाला असं? चहा ऐकणाऱ्याला का? देवाच्या जवळच्याला सांगितलं का नाही? महाराज येतील, आले तर त्याला दर्शनाला न्या. देवाच्या जवळचा, मंत्र्याच्या जवळच्या किंवा काय असतील एखाद्या मोठ्या माणसाचे, त्यांच्या सानिध्यात मोठी लोक असतात. या अरुण असा याचा जटायूचा काका पंढरपुरातल्या मालकाचा पिये. त्याला भेटल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरोनिया नाचे न गरुड पारी, कान धरोनिया नाचे न गरुड पारी. त्याच्या पुढे कान धरल्याशिवाय ते सांगतच नाही मालकाला याला जवळ घ्या म्हणून. इतकी पावर आहे हो. आणि किती मोठ्या मालकाचं पिये सांगू? तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. पुन्हा एक सांगू? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, मी बोललेलो तुम्ही ऐकता. ही आपली शक्ती नाही. त्यानं मेमरी कार्ड काढून घेतलं बाळ्याचं की लगेच बाळ्या बसवावं लागणार. नाही, तुम्हाला बी एक दिवशी बसायचंच. लगेच व्हॉट्सअपला जायचं. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वाच्या मालकात विलीन, की लगेच एक जण टाकतो गेले दिगंबर. कोणाला टाकायचं नाही, अधिकारी व्यक्ती गेला तरच टाकायचं आहे. हो, कोणाला नाही टाकायचं. नियम काय माहिती? माणूस मेल्याच्या नंतर पत्रिका छापायला जाणारा अक्कलवान असला पाहिजे. सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पदव्या 3, आपण एकच टाकतो सौभाग्यवती, अजून 2 पदव्या आहेत घरी गेल्यावर पहा. पण मालक मृत्यू पावल्याच्या नंतर एखादी स्त्री जर मृत्यू पावली, गंगा भागीरथी मालकान डोक्यावर घेतली. मागच्या कीर्तनात सांगितलं होतं. इथे एक जणानं माईक घेऊन घेतलं होतं की पती वारल्याच्या नंतर त्या स्त्रीनं कुंकू लावायची. चर्चा झाली या कीर्तनात. माईकवर बोलत होती एक व्यक्ती. माझ्या पक्क लक्षात आहे. माझं मेमरी कार्ड चांगलं आहे म्हणून तर मी बारका मोबाईल वापरतो. कारण हे 100-200 GB आहे ना, त्याच्यामुळं मला काही ते. आणि काय आपण का नोकरीला आहेत का काय, आपल्याला टपाल द्यायचा का काय द्यायचा काय की नाही त्याचं जाऊ द्या तिकडं. तुम्ही वापरतात चांगली गोष्ट आहे, फक्त त्याच्यातलं चांगलं पाहत जा ही तुम्हाला विनंती. लॉक लावून बायको जवळ देत नाहीत, देतात. ती नुसताच पाहती, तिला माहीतच नाही सोमल्यानं लॉक लावलंय म्हणून. ती नवऱ्याला सांगायचं लॉक उघडून महिनाभर माझ्याकडे मोबाईल दे, त्याच्यातला सगळा गर्दा तिला कळतोय. विठाला 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 विठाला. मोबाईलची गरज आहे त्याबद्दल विषय नाही. अहो, प्रसंग सुरू झाला की बापू मोबाईल पाहतात आणि त्याच्यातलं कडवं काढतात. किती काळाची गरज आहे.
अभंग घेतलेला कुठल्याही भजनेला सांगायची गरज नाही. मोबाईलवर गाथा ॲप आहे, बघा ना तुम्ही, चांगल्या कामाकरता गाथा पहा. जर पक्वाद्या महाराज बोलत असताना व्हॉट्सअप खेळत असेल आणि महाराज बोलत असताना जर भजने व्हॉट्सअप खेळत असेल तर ते तर नरकाला जातील, पण स्वर्गाला गेलेले त्यांचे पूर्वज पण नरकाला जातील. विठाला विठाला विठाला. कीर्तनात पाहतो, आज तुम्ही उभ्यानं वाजवायला बऱ्याचपैकी मी बसलेला असल्यामुळं, मग त्या अपघातामुळे बसतोय ना, माझं वय नाही बसायचं, तर कीर्तनकार बोलत असताना बऱ्यापैकी पक्वादे असे पुढं मोबाईल घेऊन व्हॉट्सअप खेळत आहेत, आहे का नाही? हा अपमान कीर्तनकाराचा नाही आकाश महाराज, हा अपमान काशीतल्या मालकाचा आणि पंढरपुरातल्या मालकाचा आहे. हा, पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. कोणाला कोणाला तुम्ही, अहो ज्याच्या नावावर भाकरी खातो त्याच्या कीर्तनात आम्ही व्हॉट्सअप खेळायचं. आमच्या आवताचं जानूळ मोरडं, कालच सांगितलं मी कीर्तनात, जानूळ मोरडं, जानूळ कळतंय ना? जानूळ मोरडं, 2 पाटी पाळी राहिली होती, गड्याचा फोन आला आणि शेत आमचं ते जर सगळं लांबे 2-3 किलोमीटर गावापासून, न्यायला आणायला त्याला वेळ गेला असता आणि आभाळ आलेले म्हणले ते तण वर येईन धन मातीत जाईन. ते म्हणलं शेजाऱ्याला आऊत मागा, गेलतो म्हणला, दिलं नाही त्याने. शेजारी मोठा माणूस होता, 150 एकरवाला. मी म्हणलं आता जाऊन सांग की बाळू महाराजाच्या शेतात आऊत आणतो. वापस केलं तर त्याला आधी गेल्याबरोबर सांगितलं, म्हणले दादा बाळू महाराजाचा मी गडी आहे आणि त्याच्या आवताचं जानूळ मोरडे ना आऊत पाहिजे इकडे. आता जर तुला आऊत दिलं तर आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. भरणं कळतंय ना, शेव आणि करळ. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय ना माना हलवायच्या, हां फक्त या जुन्याला कळतंय. तुम्ही आपलं जिनच्या पॅन्टीवाल्यानं बहिऱ्या माणसासारखं काम असते. बहिरे पुढचं हसल्यावर एकदा हसत येत आणि एकदा कळाल्यावर एकदा हसत येत. ते काहून हसले म्हणून हसायचं नाही, हसावं तर म्हणतील हे येड आहे, आणि ते कळाल्यावर एकदा हसत असते. तसं नाही करायचं. मग शेव करळ बैलाच्या उंचीवर असते. मग मी दिलेला आऊत तुमच्या बैलावर शेव करळ होईल, त्याच्यापेक्षा आऊत आमचंच नाही आणि बैल आमचेच नाही, येठणं आमचंच नाही. तर आमचं गडी लय चालू होतं. मी इतका चालू म्हणल्यावर ती किती चालू असेल त्याचा विचार करा. माझ्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही किती चालू आहेत तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतं गडे. चालूचं कीर्तन ऐकणारे